ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज़ भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। इस बुलेटिन में हम आपको रूबरू करवाएंगे महाराष्ट्र के जिलों से आ रही मुख्य खबरों से। तो चलिए शुरू करते हैं खबरों का ये सिलसिला। पहली खबर संभाजीनगर से है, जहां अतिवृष्टि से हुए नुकसान की पृष्ठभूमि पर सांसद कल्याण काले की अध्यक्षता में समीक्षा बैठक आयोजित की गई। अगली खबर भी संभाजीनगर से है, जहां पंचगनी नगर निगम चुनाव को लेकर सियासी हलचल तेज हो गई है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। सोयगांव में अतिवृष्टि से नुकसान को देखते हुए सांसद डॉक्टर कल्याण काले की अध्यक्षता में समीक्षा बैठक आयोजित की गई। बैठक में किसानों को राहत और सरकारी योजनाओं के लाभ समय पर पहुंचाने पर जोर दिया गया। सोयगांव और सिल्लौर में हुई बैठकों में किसानों की फसल हानि योजना लाभार्थियों की अड़चनें और राहत वितरण की गति पर चर्चा हुई। सांसद डॉक्टर काले ने अधिकारियों को निर्देश दिए कि प्रभावित किसानों तक मदद तुरंत पहुंचाई जाए। प्रशासनिक अधिकारी और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। सांसद डॉक्टर कल्याण काले ने कहा कि हमारा उद्देश्य है कि अतिवृष्टि से प्रभावित किसानों को जल्द से जल्द राहत मिले। हर पीड़ित किसान तक मदत पहुंचानी है। तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये आज आपल्या तालुक्याची एक आढावा बैठक आपल्या भागातल्या शेतकरी शेतमजूर किंबहुना आपल्या सोयगाव शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी काल परवा झालेली अतिवृष्टी आणि त्या सगळ्या परिस्थितीवर आपण केलेली तयारी ही पाहता याचा आढावा घ्यावा आणि आपल्या तालुक्यामध्ये काय नुकसान झालं, किती अतिवृष्टीमध्ये आपण बाधित झालो, सगळी मंडळ महसूल सर्कल त्याच्यामध्ये आले का, अशा पद्धतीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। लवकरच हे सर्वच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जाईल आणि शासनाच्या उद्या परवा ज्या गाईडलाईन येतील किंवा जी आर येईल त्याप्रमाणे सरकार आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना ज्यांची जमीन खरडून गेली, ज्यांची जमीन पिकं वाहून गेले, ज्यांच्या विहिरी खचल्या, फळबाग ज्यांची नासधूस झाली, या सगळ्यांना अनुदान देण्याचा जी आर शासनाचा आल्यानंतर आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्याला अनुदान देऊ किंवा मदत करू असा पेपरला आलेल्या बातमीवरून आणि टीव्हीला आलेल्या बातम्यावरून असं वाटतंय की सरकार निश्चितपणाने सगळ्याला मदत करेल अशी अपेक्षा आहे। जी मदत केली ती तुटपुंजी आहे, ती तोंडाला पानं पुसणारी आहे। मदत करायला भरीव पाहिजे होती। एका हेक्टरला 50,000 रुपये द्यायला पाहिजे होते, हे अवघे 7,000 रुपये एका एकराला दिले। त्याच्यामुळे ही रक्कम खूप कमी आहे। त्याच्यामधून शेतकऱ्याचं नुकसान भरपाई होणार नाही, पण किमान मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की दिवाळीच्या अगोदर त्यांना आम्ही अनुदान देणार आहे। तर आपल्याला कळेल किती देतात, त्याचा जी आर गाईडलाईन आल्यावर कळेल। आनंदाचा शिधा बंद झालाय। आमची इच्छा होती की आमच्या लाडक्या भगिनीला ते 2,500 रुपये आता देतील, परंतु ना आनंदाचा शिरा आहे ना लाडक्या भगिनीला 2500 रुपये देण्याचं काम केलंय। आता सरकार शेतकऱ्याला काय देत आहे, आम्हाला वाटलं होतं 50,000 रुपये ते हेक्टरी देतील। तर सगळ्याच बाबतीवर हे सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे होती ती करत नाहीये। आनंदाचा शिधा आता त्यांच्यातच वेगळं बोललं जातं। ते म्हणतात पैशाची अजिबात कमी नाही, एक जण म्हणतो पैसे नाही म्हणून आनंदाचा शिधा नाही। त्यांच्यात 3 जण 3 पद्धतीने बोलताय, त्याच्यामुळे आज त्याच्यावर काय बोलून उपयोग नाही। आर्थिक परिस्थिती कशी आहे म्हणजे आपल्या बजेटच्या 25% रक्कम व्याजात भरतात। 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या राज्य सरकारवर आहे आणि त्याच्या दृष्टीने विचार केला तर खरं तर एक साधी गोष्ट आहे। नैसर्गिक आपत्तीला केंद्राचं NDRF हे डिपार्टमेंट पैसे देत असतं, अनुदान देत असतं, पण आपले प्रस्तावच गेले नाही। 2 महिन्याने अतिवृष्टी होते आपल्याकडे आणि आपले केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेले नाही NDRF ला। परवा हे आले होते NDRF चे मंत्री आमचे आपले मोदी साहेब नाही काय ना आपले अमित शाह साहेब, ते आले, त्यांनी NDRF चे पंचनामे करून मला पाठवा, मी NDRF मधून पैसे पाठवतो। मग 2 महिन्यांनी काय केलं, पंचनामे केले नाही तर। आणि हा काही पाऊस फक्त एकदा सप्टेंबर मध्ये नाही झाला, मे जून जुलै मध्ये अनेकदा अतिवृष्टी झाली। शेवटी आतापर्यंत कसं बसं धकलंय, पण या वेळेला शेतकरी फार कोलमडून पडलाय। आमची जी प्रामुख्याने मागणी होती की शेतकऱ्याचं 100% कर्ज माफ करा, ती मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही। संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम की रिपोर्ट। पंचगनी नगर निगम चुनाव नजदीक आते ही शहर में राजनीतिक हलचल तेज हो गई है। इस बार शहरवासियों में इस बात को लेकर चर्चा का माहौल है कि क्या हमेशा की तरह चुनाव पार्टी के चुनाव चिन्ह पर होंगे या फिर कई नेता निर्दलीय उम्मीदवार के तौर पर मैदान में उतरेंगे। हर बार विभिन्न राजनीतिक दलों के उम्मीदवार की मुख्य उम्मीदवार होते हैं। हालांकि इस बार शहर में ये चर्चा चल रही है कि कुछ स्थानीय नेता पार्टी की बजाय विकास को प्राथमिकता देते हुए निर्दलीय उम्मीदवारी का विकल्प चुनने पर विचार कर रहे हैं। नगर अध्यक्ष का पद इस चुनाव का मुख्य मुद्दा बनता जा रहा है
और आने वाले दिनों में ये साफ हो जाएगा कि कौन सी पार्टी शहर चलाएगी और कौन निर्दलीय उम्मीदवार के तौर पर नागरिकों का विश्वास जीतेगा। शहर में हर जगह एक ही चर्चा चल रही है, क्या पार्टी पंचगनी के विकास पर फैसला करेगी या जनता निर्दलीयों को मौका देगी। सतारा से सी न्यूज़ संवाददाता परवेज डांगे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।